सगळ्यांना माझा नमस्कार. सर्वप्रथम दिवाळीच्या आजच्या लक्ष्मीपूजनाच्या सगळ्यांना मनापासून दणदणीत शुभेच्छा. ग्रुपवरती एक मेसेज पडला होता की लक्ष्मीपूजनाबद्दल माहिती द्या. लक्ष्मीपूजन म्हणजे काय? लक्ष्मीचं पूजन कसं करतात? लक्ष्मी म्हणजे काय? जी सुख देते, समाधान देते ती लक्ष्मी, आणि जो उपभोगता येतो तो मग पैसा. तर आजच्या दिवशी आपण लक्ष्मीचं पूजन करणार आहोत, पैशाचं पूजन नाही. आजचा जो मुहूर्त आहे लक्ष्मीपूजनाचा सायंकाळी 5:30 ते 8:30 या वेळेत आपण लक्ष्मीपूजन करू शकतो. तर आज काय करायचं? दिवसभर स्वच्छ कपडे घालायचे, घराबाहेर सुंदर रांगोळी काढायची, सडा शिंपडायचा आहे, दरवाज्यावर स्वस्तिक काढायचं आहे, त्याचबरोबर दरवाज्यावर फुलमाळा लावायची, दिवे लावायचे. सायंकाळी ज्यावेळेला आपण लक्ष्मीपूजन करतो त्या लक्ष्मीपूजनाच्या देवापाशी जिथे करणार आहात त्या ठिकाणी अत्तर किंवा गंगाजल शिंपडून ती जागा स्वच्छ करायची. तिथे सर्वप्रथम गणपतीची मूर्ती किंवा गणपतीचा फोटो, ज्याला आपण गणपती बाप्पा म्हणतो, लक्ष्मी मातेचा फोटो किंवा मूर्ती, त्याच्याबरोबर विष्णू भगवानांचा फोटोही चालतो पूजेमध्ये. कोण कुबेराची पूजा करतं, काही व्यावसायिक लोक पैशाची पूजा करतात, रोकड किंवा नाणी पुजतात. त्याच्याबरोबर आपण जे साहित्य असतं, हळदी, कुंकू, कापूर, अगरबत्ती, फुले, अत्तर, गंगाजळ, मिठाई, ह्या सगळ्या गोष्टी पूजेमध्ये घ्यायच्या. त्याच्यानंतर ज्या ठिकाणी आपण पूजा करणार त्या ठिकाणी कलश स्थापना करायची. कलश स्थापना म्हणजे काय? गडवा घ्यायचा, त्यात तांदूळ टाकायचं, पाणी घ्यायचं, नाणी सोडायचं, आंब्याची पानं लावून त्यात नारळ ठेवून कलश स्थापना करायची. सगळ्यात पहिल्यांदा गणपती पूजन करायचं, त्याच्यानंतर लक्ष्मी मातेचं पूजन करायचं. ओम श्रीम क्लीम महालक्ष्मीचे नमः ह्या मंत्राचं 11 वेळा पठण करायचं. त्याचबरोबर लक्ष्मीपूजन करत असताना विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं, गणपती बाप्पाचं नामस्मरण करायचं. गणपती पूजन झाल्यानंतर कलश स्थापना करायची. कलश पूजन झाल्यानंतर महालक्ष्मीचं पूजन करायचं, कुबेराचं पूजन करायचं, विष्णू भगवानांचं पूजन करायचं. त्यानंतर आरती करायची, गोडधोड प्रसाद करायचा. या सगळ्या गोष्टीला लक्ष्मीपूजन म्हणतात. लक्ष्मीला अजिबात कचरा, गोंधळ, गडबड आवडत नाही. लक्ष्मी खूप चंचल आहे, त्यामुळं घरात कुठे कचरा नको, स्वच्छता ठेवा, दिवे लावा घरात सगळीकडे. दिव्यांचं सण आहे दिवाळी. किचनमध्ये कुठे खरकटी भांडी नकोत, अडचण नको, कचरा नको. त्याचबरोबर लक्ष्मीपूजन झाल्यानंतर 5:30 ते 8:30 या वेळेत तुम्ही तिजोरी पूजन करू शकता. तिजोरीमध्ये काही व्यापारी लोक रोकड ठेवतात, नाणी पुजतात, पैसे पुजतात. तिजोरीमध्ये स्वच्छ गंगाजल शिंपडून, अत्तर शिंपडून त्या ठिकाणी स्वस्तिक काढा. मखमली कपडा, हिरवा कपडा घ्या, त्याच्यावरती ते सगळे पैसे, रोकड, तुमची काही लक्ष्मी नावाची ज्या काही गोष्टी त्या ठेवून त्याचं पूजन करा. नैवेद्य दाखवा, अगरबत्ती, धूप लावा, तिथे कापूर लावा. त्याच्यानंतर अत्तर शिंपडा, गोडधोड मिठाईचं नैवेद्य दाखवा आणि सगळ्यांनी आनंदी राहा. म्हणजे दिवाळी म्हणजे लक्ष्मीपूजन. लक्ष्मीपूजन म्हणजे काय? जी सुख देते, समाधान देते ते लक्ष्मी. जो उपभोगता येतो तो पैसा. तर आज आपण पैशाचं नाही, लक्ष्मीचं, समाधानाचं, सुखाचं पूजन करणार आहोत. हा विषय तुम्हाला बऱ्यापैकी समजला असेल. सगळ्यांना मनापासून परत एकदा दीपावलीच्या लक्ष्मीपूजनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.